नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे उपवासासाठी लाडू। पण लाडू आपण कशापासून तयार करणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मैत्रिणींनो, न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर बघा, साहित्यामध्ये आहे हे आहे गाजर, हे खोबरं खीस आहे, साखर आणि हे टरबुजाचे बी आहे। तर सर्वात आधी आपल्याला हे जे गाजर घेतलेले आहे हे गाजर आपण स्वच्छ धुतलेले आहे आणि त्या स्वच्छ धुतलेल्या गाजराला कट करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे गाजर खिसणीने खिसू शकता, पण मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर चला कट करूया। तर हे बघा, आपण मिक्सरमधून गाजर छान बारीक करून घेतलेले आहे। या पद्धतीमध्ये असे बारीक करून घेतलेले आहे। आता या पेस्टला, गाजरच्या पेस्टला आपल्याला फ्राय करायचं आहे कढईमध्ये। आपण 1 चमचा तूप घातलेला आहे यामध्ये आणि छान गरम सुद्धा झालेला आहे। आता हे किसलेला गाजर यामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया। हे जे गाजर आहे बारीक केलेलं, यामध्ये पाणी आहे, ओलावा आहे। तर हे ओलावा सुकोपर्यंत आपल्याला याला छान गरम करायचं आहे, म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे बघा, बऱ्यापैकी ह्यामधलं पाणी सुकलेलं आहे। आता यामध्ये आपण सोडू साखर। बघा, मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, पण गाजर गोड असतात, तर आपल्याला जितकी आवडते तितकीच आपण साखर सोडूया आपल्या आवडीनुसार। आणि गॅसचा पॉवर एकदम कमी करूया आपण। हे विलायची पावडर, मी छोटी वाटी 1 वाटी साखर सोडलेली आहे, पण तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये साखर जास्त सोडू शकता, आणि तुम्ही जर गोड कमी खात असाल तर कमी सोडू शकता। आता बघा, यामध्ये आपल्याला सोडायचं आहे हे खोबरं खीस। तर हे खोबऱ्याचं खीस जे आहे ते आपण थोडं पहिले गरम करून घेतलेलं आहे, थोडं किंचित भाजून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये जे पाणी असलं ते सुकून घेते खोबरं। पुन्हा यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप सोडायचं आहे। लाडू म्हटलं की तुपाचा वापर होणारच। हे बघा, आता याला छान मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया। आणि गॅसचा पॉवर एकदम मंदच ठेवायचा आहे। थोडा वेळसाठी आपल्याला आता हे झाकण असंच राहू द्यायचं आहे।
तर हे बघा किती मस्त शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरवूया. आता यामध्ये आपण सोडूया टरबुजाची बी. आता आपल्याला याला गार होऊ द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे आणि याच्यापासून आपल्याला तयार करायचे आहे उपवासासाठी लाडू. तर चला आपण याला गार होऊ देऊया, झाकून ठेवूया आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू तयार करूया. तर हे बघा छान मस्त थंड झालेलं आहे. आता आपण तयार करणार आहोत गाजरापासून उपवासासाठी लाडू. हा बघा अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करायचे आहे सर्वच्या सर्व. तर हे बघा अशा पद्धतीत आपण गाजराचे लाडू तयार केलेले आहे. तुम्ही कोणत्याही उपवासाला हा लाडू खाऊ शकता. तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये हे लाडू आपण तयार केलेले आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी एक बार ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.